चाल पोरी कर गॅस चालू. गॅसवर ठेव कुकर. कुकर मध्ये टाक तेल. तेलामध्ये टाक खडे मसाले. टाक कढीपत्ता. कढीपत्त्याला पहिले बोंबलू दे. मग टाक कापलेला कांदा. कांदा नटण्याच्या अगोदर हिरवी मिरची टाक. फिरव आता गरगर. टाक आता सोयाबीन. सोयाबीन पुलाव बनवत आहे आपण. टमाटर टाक. पुन्हा गरगर फिरव. टाक आता हळद, घाटी मसाला, धनिया पावडर. पोरी घाटी मसाला टाकल्याशिवाय पुलावाला मजा नाही. टाक आता अद्रक लसूण पेस्ट. पोरी झटकीपट रेसिपी आहे, खायला पण चवदार आहे, बनवायला पण अगदी सोपी आहे. आता इथं आपण 1 ग्लास तांदूळ घेत आहे. तांदूळ पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे, तर सोयाबीन मध्ये टाकायचे. पोरी ध्यानात घे, 1 ग्लास तांदूळ घेतला होता म्हणून 2 ग्लास पाणी टाकायचं. तांदूळ टाकल्यानंतर पण पुन्हा गरगर फिरवायचं, म्हणजे तांदूळ चांगला परतवाचा. मग बनतो पुलाव मोकळा. आता चवीनुसार मीठ टाका. लगेच पाणी सोडा. मीठ टाकल्यानंतर एकदा चव घेऊन पहा, कारण पोरी आपण कोणता पण पुलाव बनवतो तर मीठ परफेक्ट हवं असतं. आणि एकदा चाटून पाहायचं. मीठ परफेक्ट असेल तर लगेच कुकरचं झाकण लावून द्यायचं. आता 2 शिट्ट्या मारायच्या. पहिली शिट्टी मोठ्या गॅसवर, दुसरी शिट्टी कमी गॅसवर. हा मग कसा पुलाव बनतो, झटकीपट. आला मग बनला पुलाव, घ्या खाऊन.